सर्व मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी कल्याणी जाधव हिला आमंत्रित करतो। माननीय डॉक्टर श्री वसंतरावजी चिंचोले सर यांचं स्वागत श्री नरवाडे सर करतील अशी त्यांना विनंती करतो। स्वागत आणि सत्कार करतात। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉक्टर राजेंद्रजी शिंदे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार श्री लहाने सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। जिल्हा परिषद सदस्य देऊळघाट तथा ज्यांच्या संकल्पनेमधून हे शिवसाई युनिव्हर्सल करण्यात येते ते माननीय डॉक्टर सुरेश यानंतर डॉक्टर सौडलकर साहेब डॉक्टर अनिस साहेब यांचं स्वागत आहे। यानंतर डॉक्टर विवेक चिंचोले यांचं स्वागत आणि सत्कार सुखदेव नरवाडे हे करतील। प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्यासमोर 2 वर्षाच्या काळामध्ये पहिल्या वर्षी बरेचसे विद्यार्थी BDS BMS ला गेले, पण या वर्षी हे आयकॉन आपल्याला MBBS ला गेलेले दिसतात। पुढच्या वर्षी ही संख्या तुमच्यामधूनच खूप मोठी असणार, म्हणून मी आदरणीय लहाने सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आदरणीय आमचे नेते आजचे उद्घाटक माजी मंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर सागर साहेब, डॉक्टर लब्बर साहेब, उपस्थित सर्व शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक बंधू आणि भगिनी विद्यार्थी मित्रांनो, आज मी हा जो आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाला ही सर्व मान्यवर मंडळी इतकी मोठी मंडळी आहे की खरोखर वेळ त्यांच्याकडे नाही, पण त्यांनी तो वेळ आपल्याला दिला याबद्दल मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं आभार मानतो, स्वागत करतो, अभिनंदन करतो। बंधूंनो, एक 3 वर्ष झाले आम्ही शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेजच्या नावानं एक आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असा ट्रेड होता। बुलढाणा जिल्ह्यामध्ये असं होतं की मुलगा 10वी झाला का की नंतर त्याला 11वी 12वीला काय करायचं हा सगळा प्रश्न होता। मी
3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी मी स्वतः ते अनुभवलं. माझी मुलगी 10वीला असताना 10वी जेव्हा झाली तेव्हा मला असं वाटत होतं की या मुलीला बुलढाण्यामध्येच आपण शिकवलं पाहिजे. परंतु मी जेव्हा लेक्चररकडे गेलो, जे आपल्या ज्युनियर कॉलेजचे लेक्चर्स होते त्यांना भेटायला गेलो, बोललो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, सर तुमची मुलगी जर हुशार असेल तर बुलढाण्यात ठेवू नका, तिला बाहेर पाठवा. मी आदरणीय भगत सरांकडे गेलो. भगत सरांना म्हटलं, सर आपण सगळे अत्यंत चांगले लोक आपण घडवलेले आहेत. सर म्हणाले, सर आता ती परिस्थिती राहिली नाही आणि तुम्ही माझी मुलगी मी लातूरला शिकवली, तुमची मुलगी सुद्धा लातूरला करा. मी आदरणीय आरो पाटील सरांकडे गेलो. त्यांनी सुद्धा तेच मला म्हटलं की अरे सर एक काम केलं म्हणे, माझाही मुलगा यावर्षी 10वीला आहे, मी त्याला लातूरला टाकणार आहे, तुम्ही पण लातूरला. आणि बंधूला लातूरला 2 वर्ष मी माझ्या मुलीला ठेवलं आणि त्यामुळं त्या ठिकाणची परिस्थिती बघितली, हे सगळं बघितलं. आणि त्याच्या अगोदर अनेक मुलांचा ज्या मुलांनी बुलढाण्यातून अत्यंत चांगल्या पद्धतीला नावलौकिक कमवला अशा मुलांचं हिस्ट्री पण बघितली. आपले डॉक्टर सुरेश साहेब असतील, त्यांची मुलगी असेल, आदरणीय डॉक्टर लदर साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचा मुलगा 10वीला मला वाटतं विभागातून या महाराष्ट्रातून बस होता आणि कोट्याला जाऊन शिकला. आणि हे सगळे मुलं जे लातूरला कोट्याला यामध्ये तिथे नाव कमवणारे मुलं कोणते तर बुलढाण्यातलेच. हे बुलढाण्यातलं स्ट्रीम हे बाहेर जाऊन बाहेरच्या त्याचं ते करत होते. मी मुलीला तिथे टाकलं, 2 वर्ष तिथे बघितलं आणि लक्षात आलं की इथे पण काही हे नाहीये. मुलांचा निकाल जो लागतो ते 5 ते 10% वर या मुलांचा निकाल लागत नाही. लातूरला जे मुलं जात आहेत, अगदी महाराष्ट्राचं सगळं क्लीन त्या ठिकाणी येतं. 2-2 लाख मुलं तिथे असतात आणि 300-350-400 मुलं त्या ठिकाणाहून मेडिकलला जातात. ही परिस्थिती त्या ठिकाणी बघितली आणि 2 वर्षामध्ये अनेक यातना पण सहन केल्या. घरच्या विशेषतः तिकडे होती, त्यामुळं कधी कधी घरी स्वतः हाताने करून खावं लागलं. अनेक वेळ झाला. एकदा जाताना गाडीचा टायर फुटला आणि मरता वाचलो. एकदा तब्येत बरी नसताना घरी पोलीस नव्हतं, ते पण अनुभवलं. आणि आज सुद्धा सांगायला दुःख होतं की आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे मेहकरचे DO सवलतकर साहेब हे काल लातूरला मुलाच्या भेटीसाठी जात होते साहेब आणि जाताच त्यांचा तिथे दुःखद असं रस्त्याला घेऊन झाला. ही सगळी परिस्थिती बघितली आणि मग मला असं वाटलं की आपण या आपल्या ठिकाणी हे का करू शकत नाही. आणखी दुसरी एक गोष्ट होती, मी माझी मुलगी शारदा कॉन्व्हेंटला होती आणि ती जेव्हा 10वीला होती तेव्हा ती मला सांगायची की पप्पा मला इंग्लिशचं आमचं ग्रामर पप्पाने आम्हाला ती करून द्या. आणि माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी आहेत 2-4, त्यांना पण हे करा. तिच्यासोबत तिच्या 5-6 मैत्रिणी होत्या, त्यांना पण मी त्यांना शिकवलं. आणि शिकवत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्या मुलीपेक्षा या मुली चांगल्या हुशार आहेत. त्यामध्ये आपले बुलढाण्यातले प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत प्रशांत सोनोने, त्यांची मुलगी पण त्यामध्ये होती. एक कृतिका राजपूत नावाची मुलगी होती, टेकाडे नावाची मुलगी होती. या सगळ्या होत्या. पण आम्ही बाहेर पाठवत नाही किंवा परिस्थिती नाही म्हणून आम्ही बाहेर पाठवत नाही असंही झालं. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझी मुलगी MBBS गेली, परंतु तुमच्या सोबतच्या मैत्रिणी ज्या होत्या त्या मात्र प्रशांत सोनोने यांची मुलगी तिलाही सुद्धा असेच पद्धतीचा गेली असते. या बंधूया 2 कारणामुळे आणि तिथे अजूनही तो दिवस आहे. आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे, आपण जर सर्वे केला तर या बुलढाणा शहरामध्ये कमीत कमी 300 ते 400 मुलं दरवर्षी बाहेर जातात. बुलढाणा केवळ बुलढाणा शहरात आहे, बाकीचे तर वेगळे आहेत. आपण अगदी 200 मुलं पकडले आणि प्रत्येक मुलाच्या मागे जर तो मुलगा बाहेर गावी शिकायला गेला तर त्याच्या मागे कमीत कमी 5 लाख रुपये, 4 ते 5 लाख रुपये त्याचा खर्च होतो. जर आपण त्या खर्चाचा जर विचार केला तर आज बुलढाण्यातून नाही काही तर कमीत कमी दरवर्षी 10 कोटी रुपये हे बाहेर चालले जातात. जर हे 10 कोटी रुपये बुलढाण्यात आले तर ते अनेक घटकांमध्ये ते विकून होतील. त्या स्वतःच्या पालकाचे पैसे वाचतील. तिथे नाही झालं तर अगदी रिक्षावाल्यापासून, भाजीपाल्यापासून, किराणा दुकानवाल्यापासून, प्रेस करणाऱ्यापासून, ऑटो रिक्षावाल्या या सगळ्या लोकांमध्ये ती पैसा डिवाइड होईल आणि आपला या जिल्ह्याचा या शहराचा जो GDP आहे तो वाढत जाईल. लातूरची जर गोष्ट केली तर आपण बघतोय लातूरला जर सगळं उत्पन्नाचं साधन कोणतं असेल तर ते विद्यार्थी आहे.
आणि म्हणून मी हा विचार केला की आपण सुद्धा या ठिकाणी आपण सुरू करू शकतो का. आणि येंडोले साहेब आम्ही संजयजी येंडोले टीचर कसे भेटतील काय भेटतील याचा सगळा विचार करून आम्ही इथे सुरू करण्याचा प्रयत्न केला. मी आमच्या नेते डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब हे कार्यकर्त्यावर अगदी बारकाईने लक्ष देणारे आणि कुठे यांचं पुढे जे झालं नाही पाहिजे वाचते समजणार आहे. मी साहेबांना जेव्हा सांगितलं की साहेब मी असं करतोय आणि मग साहेबांनी सगळं विचारलं कसं खर्च आहे काय हे आहे तर खर्च त्याचा खूप शिक्षक लोकांना पेमेंट खूप द्यावं लागतं हे करावं लागतं. साहेब मला त्यावेळेस मला आठवतं साहेब मला त्यावेळेस म्हटले हे बघ आपलं पहिलं आताच सध्या जसं सुरळीत सुरू झालंय अजून आपल्यावर आपली विस्कळीत होण्याची वेळ आपल्याला आलेली पाहिजे असं जरा सांभाळून पहा सांभाळून करा. त्या एवढी काही प्रॉपर्टी जिथून कर्ज निघत असेल तिथून सगळं कर्ज काढून मी बसलेलं आहे आणि त्यामुळे ती पण घरी पण एक तसंच व्हायचं आणि काय होईल पण मात्र यावर्षी मला निश्चितपणे आनंद झाला. यावर्षी मला असं वाटलं की आता एक आपण जे केलं ते निश्चितपणे चांगलं केलं. माझे जे विद्यार्थी आज मेडिकलला गेले आहेत 5 विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांपैकी मला वाटतं बहुतेक सगळे जे आहेत ते बाहेर गेलेच नसते ते इथेच आले असते आणि ते काही WBS झाले नसते कारण सगळे सर्वसाधारण परिस्थिती होते ते मुली होत्या त्या गेल्या नसत्या पालकांनी पाठवलं नसतं. हे अशी परिस्थिती आहे आणि या मुलं हे आज त्याच्यातून गेल्यानंतर मला अत्यंत खूप चांगला आनंद या गोष्टीचा वाटतंय. खरं म्हणजे हे जे मुलं आहेत यांना घडवण्यासाठी जे शिक्षकांनी तिथे मेहनत घेतली. आता जेव्हा ऍडमिशन आम्ही हे सुरू केलं तेव्हा असं परिस्थिती होती की कोंबडा आधी की कोंबडी आधी की अंडा आधी अशी परिस्थिती. जो ज्यांना मी सांगत होतो की सर आम्ही असं सुरू केलं तर ते मला विचारायचे तुमचा रिझल्ट काय. आता मुलंच नाही तर रिझल्ट कसा देऊ. बघा रिझल्ट द्यायचा तर विषय असा आहे की मुलं जे सगळे क्रीम आहेत ज्याच्याजवळ म्हणजे आजही परिस्थिती साहेब या ठिकाणी अशी आहे ज्याच्याजवळ पैसा आहे आणि अडचण नाही आणि हुशार आहे तो विद्यार्थी बुलढाण्यातच राहते. 8वी पासूनच विद्यार्थी आणि पालक हे विचार करतात की आपल्याला आता 2 वर्षाला 3 वर्षाला आपल्याला बाहेरगावी जायचं आहे त्याच्यात कोटा जायचं की नांदेड जायचं की लातूर जायचं हा सगळा विचार होता. आणि मी सुद्धा सुरू केल्यानंतर मग जे जवळचे आहेत त्यांना जबरदस्ती नाही या तुम्ही काय होते मी आहे या आणि मग असे ते ठेवलं तर मला असं वाटत होतं की माझ्या या विद्यार्थ्यांचं काही नुकसान होईल का. कारण 10वी प्रत्येकाला 1-2 मुलंच असतात आणि ते हृदयाचा तुकडा असतो. हा तुकडा जर तो चांगला झाला तर ते पालकांना अत्यंत आनंद असतो आणि कुठेतरी चांगलं याच्यात गेलो नाही तर मग बिघडलं तर ते त्याच्यात करिअर बिघडेल असे पण भीती असते. म्हणून त्या पालकांचा काही दोष त्यामध्ये नाही आहे पण ते जबरदस्ती ठेवले आणि त्याच्यातून हे विद्यार्थी या ठिकाणी मला आनंद वाटतो सांगायला की यावर्षी साहेबांनी तिन्ही बाबतीमध्ये 12वीच्या याच्यामध्ये 3 परीक्षा असतात. एक नीट दुसरी JEE आणि तिसरी CET. आमचे नीटमध्ये हे 5 विद्यार्थी MBBSला सिलेक्ट झाले. एक विद्यार्थी अजून एखाद्या दुसऱ्या लिस्टमध्ये तो अजून सिलेक्ट होऊ शकतो त्याचा तो पण आहे. एक BDSला गेले एक BMSला गेले आणि बरेच सारे अजून BMSला गेले असते पण ते रिपीट करतायत. JEE मध्ये आमच्याकडे 20 मुलं होते मेडिकलचे 62 मुलं होते म्हणजे आणि JEE मध्ये 20 होते. 20 पैकी 10 मुलं आमची JEE क्वालिफाय झाले आणि CET मध्ये 22 मुलांनी 90 पेक्षा जास्त स्कोअर घेतला. असं सगळं तिन्ही बाबतीत एक चांगला निकाल आमच्या या ठिकाणी लागला आणि हा निकाल लागण्यामध्ये हे सगळं करण्यामध्ये जर सगळ्यात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते आमच्या टीचर लोकांचं योगदान आहे. मला आज अनेक टीचर लोकांबद्दल पण अशी हे होती की सांगत होते लोक असे बोलायचे तुम्ही आणले पण ते टिकतील का ते राहतील का मध्ये सोडून जातील का पण ते राहिले सुद्धा आणि ते चांगले आहेत आणि प्रूव्ह सुद्धा केलं की आम्ही चांगले आहोत आणि विद्यार्थ्यांनी पण हे केलं. खरं म्हणजे शिक्षणामध्ये शिक्षकांचा वाटा हा 20% असतो 80% हे विद्यार्थ्यालाच करावं लागत असतं आणि ते या विद्यार्थ्यांनी निश्चितपणे केलं आणि म्हणून एक चांगला आज एक आनंद वाटतो. खरं म्हणजे हे 4-5 मुलं जाणं हे काही नवीन मला वाटतं मी ऐकलं होतं की साहेब आपल्या लंडन साहेबाच्या वेळेस जवळपास 10 ते 12 विद्यार्थी मेडिकलला गेले होते. असा या शहराचा असा इतिहास आहे. पण या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हापासून नीट सुरू झालं किंवा जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा अत्यंत म्हणजे साहेब सांगायची गोष्ट अशी की अत्यंत माझ्या जवळचे नातेवाईक जे असतील हे जवळच्या नातेवाईकांनी पण विश्वास ठेवला नाही त्यांचे मुलं कधी बाहेर आले
पण काही पालकांनी ठीक आहे लावण्याचं बोलतात तर होईल डॉक्टर येतील आपण काय हरकत नाही असा जो विश्वास ठेवला त्या पालकांचे मी आभार मानतो आणि माझ्या या ठिकाणचं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. बघ झालं असेल यांनी वेटरनरीचा डिप्लोमा केलेला म्हणजे ते डॉक्टर होते. निश्चितपणे ती एक संकल्पना असेल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही एक संकल्पना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी ते केलं. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं एक वाक्य मला या ठिकाणी आठवतं. सपना वो नहीं जो आप नींद में देखते हैं, सपना तो एक ऐसी चीज है जो आपको नींद ही नहीं आने देती आणि ती झोप त्यांना येऊ दिली नाही. जे आपली मुलगी नेत असताना इतर पालकांच्या आणि जे हाल त्यांनी बघितले मग हे आपण बुलढाण्यामध्ये का करू शकत नाही असा एक ध्यास त्या व्यक्तीने घेतला. त्यांच्यासोबत जे एक महत्व होतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं आले. मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर राजेंद्रजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी एंडोले सरांचा या ठिकाणी भावपूर्ण सत्कार करावा. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या मुख्य सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. माणसाला दिसलं पाहिजे म्हणजे डोळे असले पाहिजे. डोळे असून चालत नाही, डोळे उघडे असले पाहिजे. मग जेव्हा तुम्ही पाहणार या दोघांनी बघितलं स्टॅटिस्टिक्स सांगितलं की बुलढाण्यात किती पैसे जात आहेत. अवसर पैशापेक्षा मानसिक स्ट्रेस किती असतो पालकांना आणि या शिवसैनिक युनिव्हर्सलच्या वतीने स्मृतिचिन्ह. आता हे डॉक्टर होत आहेत म्हणून एक टेथोस्कोप आणि डिसेक्शन बॉक्स या पद्धतीने त्यांना त्यांच्या सत्काराच्या रूपामध्ये देण्यात येत आहे. ऊर्जा मिळाली. यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे अपूर्वा खंडागळे. तिने आणि तिच्या पालकांनी सोबत यायचा. अपूर्वा खंडागळे तिची जीएमसी औरंगाबाद गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी MBBS ला प्रवेश झालेला आहे. कदाचित माझं जर चुकत असेल की सांगण्यामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षण करून द्यायचं. औरंगाबाद येस विद्यार्थी पुढच्या काळामध्ये करणार आहे. त्यांच्या या पुढच्या वाटचालीला आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. अपूर्वा खंडागळे तिच्या पालकांनी सुद्धा यायचा. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा. यानंतर सोनाली साबळे आणि त्यांचे पालक. तिचाही MBBS चा प्रवेश झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो हा प्रत्येकाच्या जीवनातला एक अविस्मरणीय असा क्षण आहे. हा क्षण आपल्या जीवनामध्ये वारंवार येत राहतो आणि पुढच्या वेळेस हा कार्यक्रम दिवसभर करण्याची संधी आम्हाला मिळवू एवढे विद्यार्थी MBBS ला प्रवेश येतो. बरोबर ना? अरे टाळ्या तर वाजवा. सत्कार सर्व मान्यवर मंडळी करीत आहेत. त्यानंतर समोर तयार असेल प्राजक्ता पाटील आणि तिचे पालक. नशिबावर विसंबून राहणारे कधीच पुढे जात नसतात.
नशिबावर विसंबून राहणारे कधीच पुढे जात नसतात, अभ्यासाला प्रयत्नांची जोड देणारे सर्वांना मागे टाकत असतात. अशा ते सगळे आयकॉन. यानंतर तयार असेल वैष्णवी कांबळे आणि तिचे पालक पुढच्या सत्कारासाठी. MBBS ला प्रवेश मिळाला म्हणजे डॉक्टर झालं म्हणूनच ते दिलेलं पुढच्या दृष्टिकोनात. आता कसं वाटतंय तुम्हाला? तुम्हालाही वाटतंय ना की हा आपण मिळवावं, प्रयत्न करा, जमेल. कठीण काहीच नाही. वैष्णवी आणि तिचे पालक यांचा शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेजच्या वतीने हा हृदयस्पर्शी असा सत्कार होतो आहे. या सत्कारामधून त्यांना त्यांच्या भविष्याकरता एक खूप मोठी प्रेरणा आणि पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी भरगच्च अशा शुभेच्छा मिळतात. या सर्व मान्यवर मंडळींच्या, सर्व डॉक्टर मंडळीवर उभी आहे आणि ही ज्येष्ठ मंडळी आहे त्यांचा हा खऱ्या अर्थाने आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे. यानंतर केली खाचणे आणि तिचे पालक यांना एक विनंती करतो की त्यांनी समोर यावं. यानंतर पुढे तयार असेल अमीन फातिमा सलीम खान आणि तिचे पालक यांनी समोर यायचे आहे. हे सर्व विद्यार्थी मेडिकलला प्रवेश झालेले आहेत. या ठिकाणी यावर्षीची पूर्णतः विद्यार्थिनी अमीन फातिमा सलीम खान आणि तिचे पालक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेजच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. त्याचबरोबर शिवसाई परिवारातील शिवसाई कॉलेजमधील नाही, शिवसाई परिवारातील 2 विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. त्यामध्ये कुमारी वैष्णवी कालावधीमध्ये जी शिवसाई ज्युनियर कॉलेजला जी काही तज्ञ प्राध्यापक मंडळी आहे यांचा वेळोवेळी सल्ला घेतला, मार्गदर्शन घेतलं आणि एक शिवसाई परिवारातील ही कन्या असल्यामुळे हिचाही सत्कार आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. वैष्णवी नरवाडे आणि तिचे पालक नरवाडे सर आणि मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आपणही सत्कार स्वीकारावा. दिसतंय ना? सांगलीचे सगळे स्टुडंट घरी आलेले म्हणून ती पण घरी आलेली सत्काराला. नरवाडे सर शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत आणि हा शिवसाई परिवारातील या कन्येचा हा सत्कार आहे. यानंतर
लहाने सर यांच्या प्रभागामध्ये कुमारी नेहा विलास ढगे हिचाही MBBS ला प्रवेश झालेला आहे. मी नेहाला थोड्या काळामध्ये पुढच्या वर्षी आपला सरकार होत असताना कोणीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजे. नाही वाजवल्या तर कसं वाटेल? टाळ्यांमध्ये प्रेरणा असतात. आपल्याला काम करण्याकरता मिळालेली जिद्द असते. आपल्या पाठीवर पडलेला तो एक शाबासकीचा हात असतो आणि तो मिळावा ही अपेक्षा. यानंतर शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेजचे जेडबलीच्या माध्यमातून इंजिनिअरिंगला गेलेले विद्यार्थी हा शिवसाईचाच विद्यार्थी आहे. याचा MBBS चा प्रवेश झालेला. यानंतर इंजिनिअरिंगला गेलेले विद्यार्थी जेडबली प्रथमेश आणि त्याचे पालक जर आलेले असतील तर त्यांनी समोर यायचं. यानंतर अनिकेत बोडके याचा यवतमाळच्या ऑटोनॉमस कॉलेजला नंबर लागलेला. त्यांचे पालक आलेले असतील त्यांनी यायचा. अनिकेतचे मामा आलेले तर त्यांनी समोर यायचा. कारण मामा हा पाठीमागे उभा राहण्याचा आवश्यक असतो. पुढचं काही सांगत नाही, तुम्हाला कळलं नाही मला काय बोलायचं. कारण मुलगा जर इंजिनिअरिंगला गेला, चांगल्या कॉलेजला गेला तर मामाची पुढची तयारी झाली. ओके, शिवसाई परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. यानंतर सय्यद आशिक सय्यद अशरफ आणि त्याचे पालक यांनी समोर यायचे. याचा नागपूरच्या कॉलेजला नंबर लागलेला. आणि त्या रुखाई परिवाराचे आमचे स्नेही आदरणीय देशमुख सर यांची मुलगी प्राची देशमुख हिचा सुद्धा MBBS चा नंबर लागला आहे. तिला सुद्धा यावं आणि तिचा सुद्धा मान्यवरांनी सत्कार करावा. लवकर येत प्राची. विद्यार्थ्यांनो, मेडिकल आणि इंजिनिअरिंगला गेलेले सर्व विद्यार्थी आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने गुणवंत होण्याचं, त्या दृष्टिकोनातून सत्कार स्वीकारण्याचं भाग्य त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या प्रयत्नांच्या रूपामध्ये, त्यांनी केलेल्या यशाच्या रूपामध्ये या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर या कॉलेजमधल्या प्रादेशिक काही एक गोष्ट प्रामुख्याने सांगेन की पुढच्या वर्षी आपल्याला यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना, या बुलढाण्यामधल्या जास्त विद्यार्थ्यांना केमिस्ट्री या विषयामध्ये पारंगत करायचं आहे. म्हणजे जेणेकरून त्यांचा नीटचा स्कोर 550च्या अबव करेल. बघा, त्यानंतर पुढचे हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व शिक्षक छान शिकवतात. बुलढाणा या ठिकाणी त्यांची पदोन्नती झालेली आहे. श्री पंजाबरावजी आखाडे सरांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आखाडे सरांचा दुसऱ्या मित्र आणि शिवसाई परिवारातील सदस्य
प्राध्यापक राजेश्वर सुसर सर यांची शिवाजी विद्यालय चिखली येथे उपप्राचार्य म्हणून पदोन्नती झालेली आहे. शैक्षणिक वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. प्री क्लास दहावीपर्यंत माहिती होतं प्री क्लास कसं असतं. आता कसं आहे कॉलेज चालू आहे ना त्याच्यामुळे बुलढाणा शहरामध्ये एक नवीन शैक्षणिक दालन उघडून आणि शिक्षणाची थोडीशी व्यवस्था त्या ठिकाणी बदलून विद्यार्थ्यांना पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे लहान सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या बुलढाण्यामध्ये काही नीटच्या संदर्भात जेईच्या संदर्भात CETच्या संदर्भात काही मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी केला आणि हे मार्गदर्शन केंद्र सुरू करत असताना मागील अनेक वर्षापासून तुम्ही आम्ही सगळेजण पाहतो की आपल्या बुलढाण्यातले अनेक पालक ग्रामीण भागामधले असतील शहरी भागामधले असतील लातूर असेल नांदेड असेल कोटा असेल या ठिकाणी 10वी झाल्यानंतर 11वी 12वी किंवा 10वी झाल्यानंतर अनेक पालकांना आपला मुलगा त्याच्यात MBBSला गेला पाहिजे IT क्षेत्रामध्ये गेला पाहिजे यासाठी सर्व पालक त्या ठिकाणी या विविध ठिकाणी आपल्या मुलांना त्या ठिकाणी पाठवत आणि मुलगा काही एकटा जात नव्हता तर मुलाच्या बरोबरीनं मग त्याची आई असेल त्याची आजी असेल त्याच्या जवळचे नातेवाईक असेल वेळ पडली तर त्याचे वडील असतील या सगळ्यांपैकी कोणाला कमीत कमी घरच्या एकाला तरी त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी राहावं लागत होतं. अनेक वर्ष बाहेर त्या ठिकाणी राहून आपल्या मुलाचा अभ्यासक्रम पूर्ण त्या ठिकाणी करून त्या मुलाची पूर्ण तयारी त्या ठिकाणी करून तो उच्च शिक्षणासाठी गेला पाहिजे यासाठी आपली धडपड मागील अनेक वर्षापासून तुम्ही आणि सगळेजण त्या ठिकाणी पाहता. लातूर पॅटर्न तर त्या महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध असा हा पॅटर्न त्या काळामध्ये झालेला होता. मला आठवते की मी राज्याचा शिक्षण मंत्री असताना त्या लातूरला माननीय विलासरावजी देशमुख राज्याचे मुख्यमंत्री त्या काळामध्ये होते आणि त्या काळात ते अभिमानानं सांगायचे की लातूरला महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा नाही आहे की त्या जिल्ह्यातल्या आमच्या लातूरला तो मुलगा त्या ठिकाणी शिकत नाही आणि म्हणून हा लातूर पॅटर्न त्यांनी अतिशय प्रसिद्ध त्या काळामध्ये केला. तो आजही आहे आणि खरोखर लातूरला गेलेला विद्यार्थी हा नंतर भविष्यामध्ये चांगल्या म्हणजे उच्च शिक्षणासाठी त्या ठिकाणी पात्र होऊ शकतो. हे तिचं शिक्षणाचं वैशिष्ट्य ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभवलं. लहाने सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं सविस्तर अशी माहिती त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला की ही कल्पना त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी कशी आहे. खरोखर एक चांगली कल्पना लहाने सर तुमच्या मनामध्ये आली तुमच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये आली वेंगुर्ले साहेब असतील सर्व तुमचे सहकारी असतील या सगळ्यांच्या मनामध्ये ही कल्पना त्या ठिकाणी आली आणि आपल्याच गावामध्ये आपल्या बुलढाण्यातल्या शहरातल्या असतील जिल्ह्यातल्या असतील शहरातल्या ग्रामीण भागामधल्या मुलांच्या सोयीसाठी आपण या पद्धतीनं त्या ठिकाणी हे कोर्सेस या ठिकाणी चालू केले आणि या कोर्सेसच्या माध्यमातून धडपड तुमची थोडीशी सुरुवातीला तुम्ही आम्ही बसलो होतो चर्चा करत होतो की हे सक्सेस होईल का नाही आणि लहाने सरचा पिंड खरं म्हणत तर ते मूळचे शिक्षकातून थोडे आमच्या नादी लागून थोडसे राजकारणाकडे वळले थोडेफार यशस्वी त्या ठिकाणी झाले पण मूळचा पिंड जो शिक्षकाचा असतो शिक्षण देण्याचा त्या ठिकाणी असतो तो काही त्यांचा त्या ठिकाणी गेला नाही आणि तळमळ जी असते महत्वाची म्हणजे तळमळ ती तळमळ त्यांची खूप महत्वाची होती आणि या बुलढाणा शहरामध्ये त्यांनी खरोखर या ठिकाणी एक चांगले क्लासेस या संदर्भातला अभ्यासक्रमातला त्या ठिकाणी उत्तेजना देणारे हे क्लासेस त्या ठिकाणी चालू केले त्याबद्दल खरोखर आज विद्यार्थ्यांचा सत्कार झाला सगळ्यांचा सत्कार झाला. लहाने सर तुमचाही सत्कार आज जर झाला असता तर मला त्या ठिकाणी बरं वाटलं असतं आणि म्हणून डोळ्या काळ्या वाजवून लहाने सर आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना
या ठिकाणी मनापासून आपण शुभेच्छा देऊया, त्यांचं खूप खूप अभिनंदन करूया. आणि एवढ्यावर तुम्ही थांबू नका. तर याच्यापेक्षाही हे शिक्षण क्षेत्र खरं म्हणलं तर खूप मोठं आहे. खरं म्हणलं तर आज वेळ कमी आहे, नाहीतर या क्षेत्राबद्दल आणि या कोर्सेसबद्दल खूप काही बोलता येईल अशी तज्ज्ञ मंडळी आज व्यासपीठावर त्या ठिकाणी आहे. आणि एवढ्यावर तुम्ही थांबू नका. याच्या पलीकडे जाऊन अजून काही करता येईल का? कारण बुलढाणा जिल्हा हा खरं म्हणलं तर अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन कॉलेजेस त्या ठिकाणी सुरू झाले. इंजिनिअरिंग असतील, पॉलिटेक्निक असतील, अनेक कॉलेजेस सुरू झाले. मेडिकल कॉलेजचा काही नंबर आपल्या जिल्ह्याचा अजून लागला नाही, भविष्यात तो लागेल असं चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून आपल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना ज्यांना परवडत नाही लांब लांब जाऊन आता कोट्यासारख्या ठिकाणी जाणं, लातूरसारख्या ठिकाणी जाणं, मोठमोठ्या शहरामध्ये त्या ठिकाणी जाणं म्हणजे खर्चिक बाब आहे. आणि म्हणून आपल्याला ते परवडण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून आपण इथंच न थांबता या संदर्भात आपल्याला अजून काही करता येईल का, अजून काही उच्च भरारी घेता येईल का, आणि या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना अजून काही न्याय देता येईल का, याबद्दल जरूर विचार आपण करावा. तुमच्या पाठीमागं आम्ही निश्चितपणे गंभीरपणे उभं राहू एवढी खात्री आणि ग्वाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी केली. मुलांचं मी अभिनंदन करतो. MBBSला गेलेत, इंजिनिअरिंगला गेलेत, BMSला सुद्धा गेलेत. उच्च शिक्षण तुम्ही त्या ठिकाणी घेतात. मला आनंद वाटला की खरं म्हणलं तर अनेक डॉक्टर मंडळी आज व्यासपीठावर बसलेली आहेत. या डॉक्टर मंडळीकडे पाहिल्यानंतर मी जेव्हा पत्रिका वाचली की डॉक्टर मंडळीची नावं वाचले, मी शंका व्यक्त केली की इतकी बिझी मंडळी असते, त्यांना एक मिनिट सुद्धा वेळ त्यांच्या दैनंदिन कामकाजातून त्यांना मिळत नाही. एवढे पेशंट त्यांच्या दवाखान्यात जेव्हाही आपण जाऊ खूप पेशंट्स त्या ठिकाणी बसलेले असतात. आणि मला माहीत आहे की आता हे कार्यक्रम सुरू असताना त्याचे कॉल्स त्या ठिकाणी सुरू असतील पेशंट की लवकर या म्हणून ही बिझी मंडळी त्या ठिकाणी आहे. पण आज मला आनंद वाटला की MBBS किंवा डॉक्टर मेडिकलला ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला त्याचे पालक जेव्हा आले त्या पालकाचं कोणी डॉक्टर साहेब कोणी डॉक्टर नव्हतं. नाहीतर आपल्याकडे काय आहे की डॉक्टरचा मुलगा हमखास डॉक्टर, शिक्षकाचा मुलगा हमखास शिक्षक, इंजिनिअरचा मुलगा हमखास इंजिनियर, आणि माझ्यासारख्या राजकारणाचा मुलगा किंवा मुलगी हमखास राजकारणात. हे आपल्याकडचा पॅटर्न थोडाफार त्या ठिकाणी ठरलेला आहे. पण त्या पॅटर्नच्या पलीकडे जाऊन आज या विद्यार्थ्यांनी आज जे मेडिकलला प्रवेश झाला, इंजिनिअरिंगला प्रवेश ज्यांचा झाला किंवा अजून पुढे जे जात असतील त्याचे पालक जर पाहिले तर त्या पालकापैकी कोणी डॉक्टर नव्हतं, इंजिनियर नव्हतं. आणि म्हणून त्या पालकांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. मुलांना एवढंच सांगतो की खूप खूप शिका, चांगलं शिका. मेडिकलला ज्यांचा प्रवेश झाला त्यांना मी एवढंच सांगेन की आता केवळ MBBS डिग्री घेऊन भागत नाही. हे सगळे पोस्ट ग्रॅज्युएट मंडळी व्यासपीठावर या ठिकाणी बसलेली आहे. कोणी MBA आहे, कोणी MS आहे, कोणी वेगवेगळ्या याच्यामध्ये स्पेशलिस्ट त्या ठिकाणी आहेत. प्लेन MBBS त्याला काही अर्थ आजच्या काळामध्ये त्या ठिकाणी राहणार नाही. जुना काळ गेला, आम्ही जेव्हा लहान होतो त्या काळात तर खरं म्हणलं तर आमच्या काळात आम्हाला कोणता डॉक्टर ट्रीटमेंट करत होता हे आम्हाला त्या काळात समजत नव्हतं. तो MBBS होता, BMS होता, DHMS होता, RMP होता का अजून काय होता. पत्रानं सुद्धा डॉक्टर झालेले लोक आमच्या काळामध्ये होते. आणि त्या काळात स्पेशलिस्ट नव्हते. त्या काळात एका डॉक्टरकडे गेले की तो सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट करणारे डॉक्टर आमच्या काळामध्ये होते. स्पेशलिस्टचा जमानाच नव्हता. कान दुखला तरी एकच डॉक्टर, डोकं दुखलं तरी एकच डॉक्टर, डोळे दुखले तरी एकच डॉक्टर, पोट दुखलं तरी एकच डॉक्टर, हार्ट स्पेशलिस्ट तो एकच, ऑल इन वन होता. त्या अलीकडच्या काळात आता स्पेशलिस्टचा जमाना आला. वेगळे त्या ठिकाणी स्पेशलिस्ट मला गावागावात त्या ठिकाणी दिसत आहेत. डोळ्याचे डॉक्टर, कानाचे डॉक्टर, मला वाटते काही दिवसाने उजव्या कानाचा वेगळा स्पेशलिस्ट, डाव्या कानाचा वेगळा स्पेशलिस्ट असाही जमाना पुढच्या काळामध्ये येऊ शकतो. उजव्या डोळ्याला वेगळा डॉक्टर, डाव्या डोळ्याला वेगळा डॉक्टर. पुढचा काळ काही सांगता येत नाही. 21व्या 22व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काय होईल काही सांगतात येत. आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना एवढंच राहील की पोस्ट ग्रॅज्युएट व्हा, खूप खूप शिका आणि समाजाची सेवा आपल्याला करायची ही गोष्ट त्या ठिकाणी करा. आपल्या शिक्षणावर किती खर्च केला, आपल्या पालकांनी किती खर्च केला, आमचं ढंग तो खर्च हा हिशोब थोडासा डोक्यात बाजूला ठेवा.
आणि एक सामाजिक सेवा म्हणून या व्यवसायाकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्या क्षेत्राकडे आपण त्या दृष्टीनं त्या ठिकाणी पाहावं एवढीच अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो. मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मध्ये सहभागी होता आलं त्याबद्दल मनापासूनचा आनंद या ठिकाणी आहे. 2-3 महत्त्वाच्या कार्यक्रमाला बाहेर जिल्ह्यामध्ये जायचं आहे त्यामुळं आपल्यामध्ये मी जास्त थांबू शकत नाही. लहान सरांना मी आणि त्यांच्या सर्व टीमला विशेषतः मी पाहिलं की तुमचे जे 2 सर होते रेड्डी सर आणि दुसरे कोण राजेश सर यांच्या बाबतीत सगळ्यात जास्त टाळा त्या ठिकाणी वाटतं. हे भाग्यभार कमी लोकांच्या वाटायला येते. कारण शिक्षक चांगला असला की विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो, शिकू शकतो आणि चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि आम्ही राजकारणी माणसं जेव्हा स्टेजवर असतो आमच्यापेक्षा जेव्हा दुसऱ्या जास्त टाळ्या असतात तेव्हा आमची अवस्था काय होती आम्हालाच माहिती. त्यामुळे ते जास्त लक्षात राहतील माझ्या दोघं जण. त्यामुळे त्यांनाही त्याचे मी खूप खूप अभिनंदन करतो, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांचा गुणवंतांचा सत्कार कौतुक केले त्याबद्दल शिवसाई परिवाराच्या वतीने आपले मनपूर्वक या ठिकाणी खूप खूप आभार. मला नीट 2019 मधून जे कॉलेज मुंबई येथे शिकण्याची संधी मिळाली याचे पूर्ण श्रेय मी माझे आई वडील आणि येथील शिवसाई क्लासेस यांना देऊ इच्छितो. येथील संचालक आदरणीय श्रीराम सर यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. तसेच येथील प्रोफेसर रेड्डी सर, राजेश सर, सुरेंद्र सर आणि के सर्वांनी मॅडम यांनीही नेहमी मला मार्गदर्शन केले. त्यामुळे मी ही कामं सुरू करू शकलो. येथे लेक्चर नेहमी व डाऊट सेशन होत असत त्यामुळे मला माझे कन्सेप्ट क्लिअर झाले. तरी मी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना असा सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी बाहेर न जाता जर शिवसाईप्रमाणेच चांगल्या प्रकारे अभ्यास केला तरी ते चांगले गुण मिळू शकतात. पुन्हा सर्वांना धन्यवाद ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचण्यास मदत केली. भारतीय घटनेचे शिकवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन करते आणि इथे विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. जे माझे यश आहे त्यामागे सर्वात मोठा वाटा शिवसाई परिवाराचा आहे. लहान सर यांनी मला सर्वप्रथम म्हणजे नेहमी मुलाचे मार्गदर्शन केले, शिक्षकवृंद आणि तसेच माझे घरचे, माझे आई बाबा, काका काकू, मोठे दादा, माझे मोठे बाबा यांना या सर्वांचे मी आभार मानल्याने 2 शब्द इथेच थांबवते. धन्यवाद. सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, कसं वाटतं तुम्हाला कार्यक्रम बघून? काही रिस्पॉन्स नाही आहे. मीटिंग असिस्टंट सांगा तुम्ही. मी ठीक थांबले तर हा डॉक्टर होणारा कॉन्फिडन्स काहीच नाही. उद्याचे डॉक्टर, MBBS, जे काही करणार ते इथे बसले आणि कॉन्फिडन्स नाही मग कसं करणार? हो, तुम्ही ऑपरेशन करणार तेव्हा काय
1 मिनिट लागतो आणि त्याचे मार्क किती असतात? 4 मार्क असतात ना. आज त्या मुलाला एका मार्कामुळे त्याला एवढे पैसे द्यावे लागतात. 1 मिनिट त्याचा 30 लाखांमध्ये जातोय. बरोबर ना? अरे बरोबर की नाही? तुम्ही माझं म्हणणं एवढं होतं इथे येण्याचा उद्देश एवढा होता की त्याचा 1 मिनिट जर 30 लाखांमध्ये जातोय तर त्या एका मिनिटाची व्हॅल्यू किती मोठी आहे. तुमच्याजवळ 9 महिने आहेत. किती वेळ असतो हो? किती वेळ असतो? कॅल्क्युलेट करायला गेलं तरी खूप वेळ लागेल. त्यामुळे जर वेळ असेल तुम्ही कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा अभ्यासाकडे वेळ द्या. मी बघते बरेच मुलं ते फोनकडे लागलेले असतात, व्हॉट्सअपवर ग्रुप बनवतात. काय फालतू वाटतं मला यापेक्षा सगळं. आता आम्ही होतो पेपरच्या वेळेस आम्ही सुद्धा ग्रुप बनवला, काय तर अभ्यासाचं हे करू ट्रान्सफर वगैरे. काहीही अभ्यास होत नाही. अभ्यास करायचा फक्त प्रत्येक मिनिटाची व्हॅल्यू जाणून घ्यायची. तुम्हाला एवढं क्लिअर सांगते. 1 मिनिट एवढं महत्वाचं आहे. तुमच्याजवळ एवढा वेळ. तुम्ही आतापासून जो अभ्यास करणार त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे शेवटचे 3 तास. त्या 3 तासामध्ये तुमचं आयुष्य बदलून जाईल किंवा मग काय होईल ते तुम्ही आता जे करणार त्यावर सर्व काही डिपेंड आहे. त्यामुळे करणार ना आता अभ्यास? अरे जोरात झाला की नक्की? पुढच्या वर्षी जेव्हा कार्यक्रम इथे असेल तेव्हा मी नक्की येईल. जमलं तर कॉन्सर्ट झालं तर नक्की येईल आणि तेव्हा मला जास्तीत जास्त विद्यार्थी दिसत पाहिजे. 5 नाही 50 विद्यार्थी दिसत पाहिजे. होईल बघ असं? ठीक आहे, करा मग अभ्यास. आणि अभ्यासाचं मी आता सांगितलं, आता एवढ्यापेक्षा बेस्ट एक्झाम्पल होते त्यामुळे मी हेच सांगितलं. अजून सांगितलं असतं माझं सध्या वेळ नाहीये. त्यामुळे अभ्यास करा चांगला. जर तुम्ही MBBS डॉक्टर झाला सगळ्यात जास्त आनंद तुमच्या घरच्यांना होईल, लहान सरांना होईल. आणि खरं म्हणजे आज आम्ही MBBS बनतोय, जे डॉक्टर बनतोय, सगळ्यात मोठे श्रेय म्हणजे लहान सरांचं. त्यांच्यामुळे आज आम्हाला एवढं चांगलं
वाहेकर त्याने पुढे यावं आणि त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. मी संजना गोविंद वाहेकर नीटची तयारी करण्यासाठी शिवसाई क्लासेसला प्रवेश घेतलाय. आज मी शिवसाई क्लासेसबद्दल अतिशय आनंदी आहे, कारण संचालक माननीय श्री लहाने सर यांनी लातूर, औरंगाबाद, नांदेड यांसारख्या फॅसिलिटीज आपल्या बुलढाण्यात आणून खूप चांगलं काम केलं आहे. आणि विशेष म्हणजे ज्या मुली शिकू शकत नाही, ज्यांचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, ते विद्यार्थी इथे राहून शिकू शकतात, म्हणजे त्यांचे स्वप्न ते पूर्ण करू शकतात. असं ते इथे राहून शिक्षण घेऊ शकतात. म्हणून मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानते. आज मी या विषयावर बोलणार आहे की आपण बुलढाण्यामध्ये का बरं राहू शकत नाही, कारण दहावीनंतर तो एक मेहनत झाला आहे की अकरावी बारावी म्हणजे आपण बाहेर गेलंच पाहिजे. आणि कोणी विचारतं की अकरावी बारावी इथेच का, म्हणजे असा कमीपणा दाखवतात, पण असं काही नाही आहे. कारण रिझल्ट बघून आपल्याला दिसतंच आहे की बुलढाण्यात राहू नये, बाहेरच्या पेक्षा आपण इथं विद्यार्थ्यांचा रिझल्ट खूप चांगला आहे. बाहेर काही नाही, फक्त 2 वर्ष विद्यार्थी ते सिलेबसच्या मागे धावत असतात, पण बाहेरची रियालिटी काय आहे हे कोणालाही माहीत नाही. जोपर्यंत तिथे जात नाही तोपर्यंत आपल्याला काही माहिती नसतं. आणि बाहेर 700 मुलांच्या मॉबमध्ये आपण असतो, त्यामुळे स्टुडंट आणि टीचर्समध्ये कम्युनिकेशन हा काही भागच नसतो आणि विद्यार्थी आणि शिक्षक दुरावतात. तर शिवसाईमध्ये तसं काही नाही आहे. इंडिव्हिज्युअली जर लक्ष देतात. केमिस्ट्रीसाठी रजिस्टर आहे, तर ते जर फेस रिडिंगच म्हणजे आपल्याकडे बघूनच ते समजू शकतात की या विद्यार्थ्याला कळलं किंवा नाही. रेड्डी सर तर आहेच फिजिक्स आहे बेस्ट. आणि लहान सरांचं मार्गदर्शन 24 तास विद्यार्थ्यांना असतं. ते कधीही किती जरी बिझी असले तरी स्वतःला ते किंवा विद्यार्थ्याला जर गरज पडली तर ते उपलब्ध करून देतात. बाहेर गेल्यावर आपलं म्हणजे घरची परिस्थिती असो किंवा नसो, पण मानसिक स्ट्रेस जो असतो तो एक मोठा भाग आहे. कारण आपण घरापासून दूर जातो, त्यामुळे तिथे मॅच व्हायला पण आपल्याला वेळ लागतो आणि एवढ्या मॉबमध्ये बसून राहण्याची आपल्याला सवय नसते, त्यामुळे पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे मी लातूरला होते, तर आमची फॅमिली पूर्ण डिस्टर्ब झाली होती. मी आणि माझा भाऊ होता, आम्ही लातूरला असायचो, पप्पा इकडे असायचे. पण प्रॉब्लेम काय होता, त्यांच्या जेवणाचं बघितलं तर आमचं डिस्टर्ब व्हायचं आणि आमच्या जेवणाचं बघितलं तर पप्पाचं. म्हणून रिपीटसाठी निर्णय मी हा शिवसाईचा घेतला. कारण बऱ्यापैकी अनुभवलेले लोकांना मी विचारलं तर काय करावं, तर सगळ्यांनी मला शिवसाई हाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. मागील वर्षीपेक्षा यावर्षी आणखी स्टुडंट्स सिलेक्ट होतील असा कॉन्फिडन्स आम्हाला शिवसाईमध्ये राहून आला आहे. आणि सर पुढच्या वर्षी पॅनलवर आम्ही त्यामध्ये 100% राहूच याची खात्री देते. आदरणीय DSG लहाने सरांना मी सर्व स्टुडंट्सच्या वतीने आश्वस्त करू इच्छिते की आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. तसेच अशाच प्रकारे शिक्षणाची गंगा बुलढाण्यात आणल्याबद्दल त्यांचे आभार मानते व शिवसाई क्लासेस एक एज्युकेशनल हब होईल यामध्ये काही शंका नाही. हे सांगण्याचे उद्देश एवढेच की इथे राहून पण विद्यार्थी खूप मोठे होऊ शकतात, त्यांचे स्वप्न ते पूर्ण करू शकतात. आणि अकोला, औरंगाबाद, लातूर, नांदेड, कोटा यापेक्षा बुलढाण्यातलं शिवसाई काही कमी नाहीये हे सांगायचे. कुमारी संजना वाहेकर हे आमचे मित्र गोविंद वाहेकर यांची कन्या आहे आणि आमच्या किनोळ्याची सुकन्या आहे ती. तर त्या दृष्टिकोनामधून तिने आलेले अनुभव विशद केलेले आहेत.
की लातूरला असताना आमची फॅमिली कशी डिस्टर्ब झाली, वडील इकडे, आई इकडे, सगळा परिवार इकडे. वडिलांच्या जेवणाचं पाहिलं तर आमचं जेवण बिघडत होतं. म्हणजे काय अवस्था असू शकते. आणि त्याच्यानंतर तिने जे निर्णय घेतला, तिच्या परिवाराने जो निर्णय घेतला आणि या ठिकाणी तिने जो ठाम विश्वास निर्माण केला तो म्हणजे शिवसाई युनिव्हर्सल कॉलेजच्या संदर्भात आलेले अनुभव, इथले सगळे प्राध्यापक मंडळी, लहाने सरांचं सतत असलेलं मार्गदर्शन यामध्ये निश्चितपणे ती पुढच्या वर्षी तिच्यासारखे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी सत्काराला उत्तर देतील, पात्र असतील, यामध्ये कुठलंही दुमत नाही. यानंतर शेख हफीज याने आपल्या मांडवर या ठिकाणी सत्काराला उत्तर द्यायचं. शेवटचा सत्कार. मैं 2018 में यहाँ से शिवसाई यूनिवर्सल कॉलेज से 12th पास किया हूँ और उसके बाद नांदेड़ को इंस्टीट्यूट ज्वाइन करने के लिए मैंने IIT इंस्टीट्यूट ज्वाइन किया हूँ. लेकिन वहाँ पर जाकर मुझे ये पता चला कि वहाँ पर और यहाँ की जो टीचिंग स्टाफ है उसके अंदर कोई डिफरेंस तो नहीं था. बस मेन बात ये थी कि जो सेल्फ स्टडी है और हार्डवर्क है, इसी से हर कोई भी चीज़ मतलब अगर कोई पाना है तो हार्डवर्क होना चाहिए. और अगर सेल्फ स्टडी ज़्यादा से ज़्यादा सेल्फ स्टडी करें तो हम सब कुछ कर सकते हैं. टीचर का काम तो बहुत मतलब टीचर जो है अपना हार्डवर्क करके जितना बता रहे हैं उतना बता ही देता है. लेकिन अगर स्टूडेंट्स नहीं पढ़ेंगे तो फिर तो उनकी गलती है. स्टूडेंट को ज़्यादा से ज़्यादा सेल्फ स्टडी करनी चाहिए. और यहाँ पर जो डाउट सेशन होता है वो पर्सनल होता है. पर्सनल डाउट सेशन एक बच्चा आकर टीचर को उसकी डाउट या फिर क्वेरी पूछ सकता है. लेकिन वहाँ पर जो बड़े मतलब जो दूसरे नांदेड़, लातूर या फिर औरंगाबाद यहाँ के जो भी इंस्टीट्यूट है उसके अंदर टीचर्स पर्सनली डाउट सॉल्व नहीं करते. वहाँ पर उन्हें जाने के लिए कुछ अपॉर्चुनिटी लेना पड़ती है कि भाई सर आपको जो टाइम मिलेगा उसके अंदर हमको आना पड़ेगा. फिर कभी कभी डाउट सॉल्व भी नहीं होते. यहाँ पर इस शहर के अंदर बाहर ना जाते हुए ये कॉलेज गोल्डन अपॉर्चुनिटी है इस शहर के लिए. बस मैं इतना कहकर अपनी जगह लेता हूँ और सबका शुक्रिया अदा करता हूँ. मनोगत व्यक्त या ठिकाणी आमंत्रित करतो जे लहाने सरांसोबत गेले होते आणि त्यांच्या संकल्पनेमधून, दोघांच्या संकल्पनेमधून या शिवसाई युनिव्हर्सल कॉलेजची या ठिकाणी स्थापना झाली. हे आदरणीय श्री संजयजी एंडोले यांनी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. एंडोले सर. खूप आनंद वाटतोय. त्यांच्या डोळ्याची चमक, आजच्या मुलांनी दिलेले स्पीच, आजच्या मुलांचे आलेले अनुभव, खरं म्हणजे त्यावेळेस लहाने सर आणि मी जेव्हा जायचो 3-4 तास 5 तास आम्ही चर्चा करायचो की आता आपल्या शिवसाई आणि एक नवीन पॅटर्न आता इथे आणला पाहिजे. यांच्याकडे कोणा शेअर म्हणा वाटतो की उड़ा से निंदा हो की मोहब्बत उसे कहते हैं, उड़ा से निंदा हो की मोहब्बत उसे कहते हैं, जला के खाक करते जवानी उसे कहते हैं. पण ह्या जवानीचा आनंद सैराटमधून घ्यायचा, पण ह्या जवानीचा आनंद सैराटमधून घ्यायचा, ह्या बोर्डावरती नाव घेऊन घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि हे तुम्ही सगळे ठरवताय. लहाने सरांच्या सहकार्याने, रेड्डी सरांच्या सहकार्याने, त्याच्यानंतर आपले सूर्यवंशी सर आहेत, त्याच्यानंतर आपले राजेश सर आहेत केमिस्ट्रीचे, रमेश सर आहेत आपले मॅथ्सचे. ह्या सरांची आपल्याला मेहनत घेतली आणि या सरांच्या सोबत राहून तुम्हाला हे कार्य करायचं. पुढच्या वर्षी ॲक्च्युली 2 विद्यार्थी, आता 7 विद्यार्थी, पुढच्या वर्षी कदाचित काही विद्यार्थ्यांनी 50 विद्यार्थी म्हटलं. 50 विद्यार्थी झाले तर फार सुंदर, ह्या शंकाच नाही आहे. पण ह्या 50 मध्ये तुम्ही असले पाहिजे असा एक विश्वास पाहिजे. आणि हे तुमच्याकडनं अपेक्षा आहेत आमच्या संस्थेला. पण पुढच्या वर्षी 50 विद्यार्थी आपल्याला पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही मेहनत केल्या शंकाने एवढे बोलून धन्यवाद. गुणवंत विद्यार्थी आहेत तुमचे लहान भाऊ, त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं नाव घेतोय, त्यांनी पुढे यायचं आहे. जागृती पाटील हिला 94 गुण मिळालेले आहेत. आणि हे सगळे शिवसाईचे आजचे पुढचे स्टुडंट आहेत. मी तुम्हाला दिसते त्यांच्या ड्रेस कोडवरून मान्यवर मंडळ करत आहे. निकिता देवाळे पुढचे साक्षी शिंगणे हिला 93.7% गुण मिळाले. हे सगळे अबव 90च्या वरचे स्टुडंट आहेत ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत. गायत्री पवार, गायत्री पवार ही आमच्या शिवाजी
निश्चितपणे ती या आयकॉनमध्ये असेल याचा मला ठाम विश्वास आहे. एक ताकडे गेली दुसरे बरे का. त्यानंतर स्वर्गा पाटील, मयुरी भगत, वैभवी बोराडे, कविता खेडे, रवींद्र सपकाळ, कृतिका लोखंडे. बाकीच्यांचा सत्कार झाला नाही म्हणून चिंता करण्याची गरज नाही. तुमचा सगळ्यांचा चिन्ह एक बंदगाट बांधला की असं नाही तो पहिल्यांदा सत्कार झाला कसा सत्कार तुम्हाला घ्यायचा तो निश्चित घ्या. साक्षीने हो म्हटलं मला पहिल्यांदा पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी वर्गाच्या शुभेच्छा. मी फक्त तुम्हाला एक 5 मिनिटासाठी एक छोटीशी गोष्ट सांगणार आणि त्याच्यानंतर एक छोटीशी कविता सांगणार. गोष्ट आहे एका सैनिकाची. त्याचं नाव होतं कॅरेलिन. बहुतेक माहिती असेल बहुतेक जणांना, परंतु तरी सुद्धा माहीत असतं तरी सुद्धा ऐकून घ्या. ॲट द टाइम ऑफ फर्स्ट वर्ल्ड वॉर ही वॉज अ सोल्जर. तो त्याच्या सैन्य दलामध्ये ही वॉज जस्ट लाईक कमांडर. अगदी गुड फिजिक असलेला, अगदी बॉडी बिल्डर सारखं असलेलं व्यक्तिमत्व त्या कॅरेलिनचं होतं. त्या कॅरेलिनला एक शौक होता पिस्टल शूटिंगचा. तो त्याचा हा जो छंद आहे तो बऱ्याच दिवसापासून तो जोपासत होता. पण त्याच्यानंतर त्याच्या एका मित्राने सांगितलं की अरे यार तू क्या कर रहा है, ये शौक क्या कर रहा है, तू यू शुड कॉम्पिट इन दी प्रोफेशनल कॉम्पिटिशन. मग त्यांनी ही डिसाइडेड आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रोफेशनल कोर्सेस अप्लाय केले किंवा आणखी काही त्यांनी सराव चालू केला. आणि ॲट द टाइम ऑफ फर्स्ट वर्ल्ड वॉर तेव्हा एक फर्स्ट ऑलिम्पिक होणार होतं, परंतु वर्ल्ड वॉरमुळे ते ऑलिम्पिक कॅन्सल झालं आणि त्याचा तो चान्स, पहिला जो चान्स आहे तो निघून गेला. त्यांनी परत सराव चालू केला. तो थांबला नाही कारण त्याचं एम होतं की ऑलिम्पिक जिंकायचं. सराव चालू ठेवला. पहिलं ऑलिम्पिक काही झालं नाही. सेकंड ऑलिम्पिक आलं. सेकंड ऑलिम्पिकमध्ये बहुतेक त्यावेळी सुद्धा सेकंड वर्ल्ड वॉर 4 वर्षानंतर झालं आणि त्याच्यानंतरही ते सेकंड ऑलिम्पिक त्याचं कॅन्सल झालं. तो निराश नाही झाला. असं करत करत त्याचं वय पण वाढत चाललं होतं. मिलिटरीमधून तो बाहेर येण्याच्या मार्गावर आलेला होता. त्यानंतर एकदा त्याच्या घरी जात असताना ही सफर्ड अ सिव्हिअर ॲक्सिडेंट, रोड साईड ॲक्सिडेंट, आणि त्याच्यामध्ये त्याचा हात गेला. ज्या हाताने तो सराव करत होता विथ राईट हँड, तो हात त्याचा गेला. आता सरावच नाही, ज्या हाताने सराव करत होता तो हातच गेला. आणि नेक्स्ट ऑलिम्पिक लगेच निर्माण झाली होती आफ्टर 2 इयर्स. 2 वर्षानंतर परत पुढची ऑलिम्पिक आली होती 4 वर्षाच्या अगोदरच. मग आता 2 वर्षामध्ये एवढं जे सगळं केलं सुरुवातीपासून राईट हँड ते लेफ्ट हँडमध्ये कसं निर्माण करायचं, तरी सुद्धा हात नाही मानली. तो सराव करत गेला. त्या लेफ्ट हँडनी कडे गेला. जो एक हात शिल्लक राहिलेला होता त्या हाताने त्याने सराव केला. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर ऑलिम्पिक आली. 2 वर्षामध्ये यांनी सैन्याची नोकरी सोडून दिली. 2 वर्ष हा कुठेतरी त्याच्या गावामध्ये जाऊन लागला. सराव करत होता का नाही करत होता कोणाला माहीत नव्हतं. तो जिवंत आहे की नाही हेही माहीत नव्हतं. काही दिवस त्यांनी सुरुवातीला सगळ्यांच्या सोबत सराव केला, परंतु त्याच्यानंतर कॅरेलिन कुठे आहे नो वन नोज. तर 2 वर्षानंतर जेव्हा ऑलिम्पिक तयार झाले तेव्हा त्या ऑलिम्पिकमध्ये सगळी मंडळी तो जो कॉम्पिटिंग ते समोर बसलेली होती. ते चॅटिंग करत होते की आता ही ऑलिम्पिक कशी करणार, आपण काय करणार, अशा प्रकारे. तिथे त्यांना कॅरेलिन दिसला एका कोपऱ्यात उभा असतो. एकच हात होता. एक हात त्याचा तुटलेला होता आणि एकच हाताने तो कॅरेलिन तिथे उभा होता. त्याचे जे 2-3 फोटो मित्र होते त्यांनी विचारलं की कॅरेलिन तू क्या करने आए ना, तू एक काम कर वहाँ पे बॉक्स में बैठ और हम कैसे खेलते हैं, हम क्या करते हैं, हम किस तरीके से कॉम्पीट करते हैं, यू शुड गिव अस कमेंट. कॅरेलिन ने म्हटलं मैं यहाँ पे कमेंट करने नहीं आया, मैं तुम्हारे साथ कम्पीट करने आया. त्याच्या मित्रांना काहीतरी गंमतच वाटली
की हा काय करतोय काय, हा बहुतेक 4-5 वर्ष त्याचा हात गेला आणि काहीतरी वेळसर झाला आणि काहीतरी वेळासारखा बोलतोय. जो राईट हँडनी सराव करत होता तो आता लेफ्ट हँडनी कसा खेळणार, लेफ्ट हँडनी कसं पिस्टल शूटिंग करणार. ऑलिम्पिक झाली, ऑलिम्पिकमध्ये सगळेच उभे होते आणि अनएक्सपेक्टेडली कोण जिंकलं असेल, कॅरेली, द मॅन विथ द ओनली हँड ही वन. तो माणूस ज्याच्याकडे फक्त एकच हात शिल्लक होता त्यांनी सगळ्यांवर मात केली. त्या माणसांवर ज्यांच्याकडे बेस्ट हँड होता त्या सगळ्या माणसांवर त्यांनी मात केली. म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की हरण्याला घाबरू नका, प्रयत्न करत राहा, प्रयत्नांती परमेश्वर नक्कीच भेटेल. आणि एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो जी आम्ही शाळेमध्ये असताना आमचे हिंदीचे वर्ग शिक्षक होते चांदोरे सर. चांदोरे सर अजूनही माझ्याकडे त्यांच्या नातवाला घेऊन येतात. मी त्यांना हेच सांगतो की सर तुम्ही मला जेव्हा 5वी 6वीत होतो तेव्हा तुम्ही आम्हाला हिंदीची ही कविता सांगायची. तर तीच कविता मी आज तुम्ही वाचून दाखवतो, माझ्याकडे आहे ती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न करता. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौटकर आता है. मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई, देखो और सुधार करो. तब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. थैंक यू. अक्षर कसं असावं, मोत्यासारखं अक्षर आपण जे म्हणतोय ना, ते डॉक्टर अडीच सय्यद सरांकडे गेल्यानंतर माणूस दिसायला तर हँडसम आहे, पण तेवढं अक्षरही हँडसम आहे. त्याला कारण असं आहे की सरांचे वडील आणि आम्ही सोबत होतो. सय्यद सर ओळखत असत, माझी विद्यार्थ्यांना माहिती आहे, सरांचं अक्षरही टापटी बसायचं. काय असतं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ होती, जे पेरलं ते उगवतं. बीज बोया धोकी का आम कहां से आया, असं होत नाही. आंब्याची पोय लावली तर आंबेच येतात. जे पेरलं तेच उगवतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर अनिस सय्यद आहे. ते प्रास्ताविकामधून त्याच्यानंतर आपल्या बुलढाण्यामध्ये एक डॉक्टर छाजेड साहेब जे एक सर्वांचे मार्गदर्शक आहेत. डॉक्टर सवडतकर साहेब सगळेच मार्गदर्शक आहेत सर या विद्यार्थ्यांकरता तुम्ही. म्हणून आदरणीय डॉक्टर सवडतकर साहेबांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. हॅलो, चिंचोले सर, लहाणे सर, छाजेड सर, मंचावरी सर्व मुलांना सुद्धा मी जास्त बोलत नाही आहे. तर परंतु आता तुम्ही नवीन विद्यार्थी आहेत, आता जे आले त्यांना ज्यांना ॲडमिशन मिळाली तर ते आता आमच्या प्रवर्गात आले, आमच्या जातीत आले. मंचावरील बहुतेक जण डॉक्टर लोक आहेत. तर नवीन ज्यांना ॲडमिशन मिळाली त्यांना मला 2-3 शब्द सांगायचे, थोडक्यात बोलतोय. पण असं समजू नका की तुम्हाला मी घाबरून सोडतो. आता तुम्ही 17-18 वर्ष अर्धा आयुष्य शिकण्यात जाणार आहे. अर्धा आयुष्यामध्ये आता तुमची पहिल्यांदा बहुतेक एक्झिट एक्झाम येणार आहे तुमची. जसं तुमची CET असते किंवा नीट असते, त्यानंतर MBBS एक्झिट एक्झाम येईल सगळ्यांना स्टेटवरती. त्याच्यानंतर आणखी 1 वर्ष इंटर्नशिप राहील. इंटर्नशिप नंतर परत एंट्रन्स एक्झाम राहील. त्याच्यानंतर एंट्रन्स नंतर परत 3 वर्ष तुम्हाला PG करावं लागेल. PG नंतर पुन्हा तुमची एंट्रन्स एक्झाम राहील. ते एंट्रन्स नंतर तुम्हाला सुपर स्पेशलायझेशन करावं लागेल. ते सुपर स्पेशलायझेशन आणखी काही फेलोशिप वगैरे करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. म्हणजे जवळपास तुमचा अर्धा आयुष्य तर तोपर्यंत तुम्ही लग्न वगैरे करू शकता मला काळामध्ये. कारण मुलांचं शिक्षण करता म्हणजे त्यांचं अर्धा आयुष्य MBBS ला गेल्यानंतर निश्चितच पालकांनी पण वेट करावं.
आता मी बहुतेक डॉक्टर आले नाही, जे कोणी आले पालक ते बहुतेक डॉक्टर नव्हते, तर त्या प्रॅक्टिसमध्ये तर तुमची प्रॅक्टिस भरपाट तसेच हो एवढी सर्वच दोन शब्द सांगतो. धन्यवाद. पण मी तर तो पुन्हा म्हणतो आत्मस्तुती थोडीशी डेंजरच असतं, पण आज सरांनी विषय काढल्यामुळे सांगतो की हा जसा हा हॉल भरलाय, आपण सगळं आले तर यामध्ये पालकांना आनंद होतो, याच्या पुढचा आनंद तुम्हाला मिळतो. मी आता तो अनुभव घेतला मागच्या सप्टेंबरमध्ये. माझा मुलगा म्हणजे MBBS आणि BA मधून केलं, नंतर MDला फर्स्ट होता, कार्डिओलॉजी देशातून पहिला आला आणि मागच्या वर्षी आताच्या सुरुवातीला जो हॉल असतो विज्ञान भवन, तिथे त्याचा सत्कार झाला. त्याच्या सत्काराच्या वेळेस तिथे त्या उपस्थित होणारे असं उपराष्ट्रपती होते, JP नड्डा आणि सर्व केंद्रीय मंत्री हजर होते विज्ञान भवनामध्ये. मुलगी सुद्धा मी कसं फर्स्ट होती, त्याच्यानंतर पुणे तिला त्या पुणे कॉलेजला सुद्धा तिथे सुद्धा टॉपर आली, गावे गोल्ड मेडलिस्ट होते आणि आमचे सुनबाई सुद्धा महाराष्ट्र इंटर्समध्ये पहिली आणि तिलाही पण पहिल्या 10मध्ये भारतात मिळाले. हे सगळं श्रेणीविषयी काढावंच आहे. धन्यवाद. त्यामुळे तो प्रगती करा, पुढे जा. धन्यवाद. ज्यांचा मुलगा पूर्ण भारतामधून फर्स्ट येतो, एखाद्याने आपल्या मनोगतामध्ये सहजपणे ती गोष्ट अधोरेखित केली असते. तर काही लोक असे असतात, मोठी माणसं अशी असतात की ते स्वतःचा मोठेपणा दाखवत नाही. तो मोठेपणा आपण त्यांना सांगायचा असतो आणि त्या मोठेपणातून आपण मोठं व्हायचं असतं. हीच प्रेरणा यामधून आपल्याला घ्यायची आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. यानंतर डॉक्टर छाजेड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कंटाळू शकतच नाही, कारण डॉक्टर साहेब बोलत असताना किती वर्षाचा कालखंड लागतोय. अर्धे हो असे करायला सोडून देत आहे का? अगोदरच सय्यद सरांनी सांगितलं, संघर्षाचा मैदान छोड मत भागवतो. काही पण असलं ना तरी पळायचं नसतं. जी स्टोरी सांगितली, जी कविता सांगितली ती इन्स्पायरेशन आहे, तेच तुम्हाला घ्यायचंय. आदरणीय डॉक्टर छाजेड साहेब. मित्रांनो, आदरणीय मंच आणि जास्त वेळ न घेता सगळ्यांना वाटत असेल की इतके वर्ष झाले की डॉक्टर आहे, पण मी अजूनही विद्यार्थीच आहे आणि विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की सेनानी करो अभय प्रयाण, सेनानी करो अभय प्रयाण, भावी इतिहास तुम्हारा है, नखत अमा की दुष्टे है, सारा आकाश तुम्हारा है. ही आकाशाची झेप याची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. त्यामुळे न घाबरता आणि जे यशस्वी झाले त्यांचं निश्चितपणे मी स्वागत करतो. पण सर्वप्रथम आपल्या बुलढाणा पॅटर्नची नीव टाकली गेली त्या लहान सरांचं आणि हे बुलढाणा पॅटर्न सुरू झालं आहे. उद्या बुलढाणा पॅटर्न म्हणून त्या अख्ख्या महाराष्ट्रात ओळखलं जाईल. त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो. स्वागत समारंभ निश्चितपणे मुलांचा नाही, मुलांचा तर आहेच, पण सर्वप्रथम ज्याला घडविलं ते त्यांचे पालक, त्यांचे आईवडील आणि त्यांचे शिक्षक. त्यामुळे सर्वप्रथम आपण कृतज्ञ होऊ, त्या सगळ्या शिक्षकांचा सन्मान करूया. कारण शिक्षकाशिवाय तुम्ही घडलं नसते. वातावरण निर्मिती यांनी केली, शिक्षकांनी तुम्हाला घडवलं आणि ज्या आई वडिलांनी रात्रंदिवस मेहनत करून तुमच्यासाठी 4 वाजताचा अलार्म लावून तुमच्यासाठी उठले, त्या मातृशक्तीचा आणि पितृशक्तीचा. आणि मला एक अजून आश्चर्य आणि आनंदही वाटला की सगळ्यांमध्ये एकच मुलाचं नाव आहे, सगळ्या मुली आहे. त्यामुळे मातृशक्तीचं निश्चित मी अभिवादन करतो आणि इथल्या सगळ्या जमलेल्या पालकांना सांगतो की मुलींना कधीही मागे ठेवू नका. मुली वाचवा तर देश वाचवा. तेव्हाही संदेश मी निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. तर अशा या घडामोडी या घडणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करताना मला नेहमी असं वाटते की अनेकदा आमचे नेते मंडळी मागासलेला बुलढाणा म्हणायचे. त्यांना मी एकदा स्टेजवर राहून सांगितलं की आपण इथे राहतो, आपल्यासारखे हुशार मुलं मुली तिथे राहतात, नाणेसाहेबांसारखे क्रांतिकारक तिथे राहतात, शिक्षक तिथे राहतात. या बुलढाण्याला कोणीही मागासलेलं म्हणू नये आणि याच्या पुढे हा विकसनशील बुलढाणा आहे, विकसनशील राहील आणि सगळी मुलं त्या विकासात योगदान देतील
अशी मी माझ्यापासून मनापासून कल्पना करतो आणि त्याप्रमाणे सगळे पालक आणि सगळेजण मला या गोष्टीला साथ देतील याची मला निश्चितपणे खात्री वाटते. योग्य वाटते तुम्हाला? आपण विकसनशील बुलढाणाचे मेंबर आहोत आणि या बुलढाणाचा विकास घडवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. मग ती शिक्षणाची असो, सफाईची असो, कोणत्याही जातीची असो, मेरिटची असो. आणि दुसरा एक विषय हा नाजूकपणे न कळत डॉक्टर अनिस यांनी मांडला की जे अपयशी झाले त्यांचेही स्वागत मी करतो. अपयश ही जीवनाची एक पायरी आहे. अपयश ही एक जीवनाची पायरी आहे. या अपयशाला खचून आपण फक्त डॉक्टर झालो नाही किंवा डेंटिस्टच झालो किंवा अमुकच विषय आपल्याला मिळाला, हा विषय निश्चितपणे पालकांनी आणि मुलांनी बाजूला ठेवावा. अनेक गोष्टी मला माहिती आहे, आमचे डॉक्टरांची मुलं कोणी IIT झाले, डॉक्टरांची मुलं झाले, ग्रॅनॉलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट झालेले आहे. पण अनेक मुलं माझे डॉक्टरांचे मित्र, माझे डॉक्टर खूप मित्र आहेत, त्यांचा मुलगा IT मध्ये झाला आणि कोणी MBA केलं, कोणी परदेशात गेलं आणि तिथेही विविध क्षेत्रामध्ये. माझा एक मुलगा आता सध्या कर्नल आहे, माझ्या मुलाचा मुलगा. अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनात उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीही इथे असलेल्या प्रत्येक मुलांनी एकच ध्येय ठेवू नये. प्रत्येकाला या जगामध्ये संधी आहे. असं म्हणतात की देयर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप. कोणी जर असं त्याचा विषय काढतील की वरचा पगार रिकामा, असं त्याचा अर्थ होता का? देयर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप. त्याचा अर्थ भाविक अर्थ असा आहे की प्रयत्न करणाऱ्याला, चांगलं काम करणाऱ्याला, सचोटतेने काम करणाऱ्याला नेहमी वरची जागा खाली असते आणि ती जागा मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षेत्रात खाली असतो. तो सगळ्यांनी मिळवायचा आहे असं माझं मनापासून सगळ्यांना, पालकांना, विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांना मनापासून सांगणं आहे. आणि जास्त वेळ न घेता एक उदाहरण सांगेन की आपल्या गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलं की या लढाईचं मैदान आहे, तसं हे जीवन आपलं लढाईचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये जी काही तुझी शक्ती आहे, जे काही तुझं बल आहे, त्या तुझ्या प्रपंचावर ठेव, पानावर ठेव. मात्र हे सगळं करत असताना तुझं मन अगदी शांत कसं राहील, कॉन्सन्ट्रेटेड कसं राहील, अगदी युक्तिवादाप्रमाणे शांतपणे आणि आत्मस्थितीचं अवलंबन करून तू किती चांगल्या प्रमाणात ते कार्य करू शकतो याचं अवलंबन कर आणि मग या रणांगणात उतर अशी जाणीव करून देणारे आपले श्रीकृष्ण, त्याची जाणीव आपण सदैव ठेवायची. कुठलीही परीक्षा असो, कुठलंही कार्य असो, सगळं टेन्शन बाजूला ठेवून आपलं मन ईश्वराच्या समर्पित करायचं, शांत व्हायचं. शांत झाल्यास तुम्हाला निश्चितपणे कुठल्याही बाबतीत यश मिळेल. ही यशोगाथा सांगून माझ्या हातून सुद्धा नवी लागते. जीवनामध्ये मी तर म्हणेन डॉक्टर बना, इंजिनियर बना, प्राध्यापक बना, सायंटिस्ट बना, याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा एक चांगला माणूस बना. जो आयुष्यामध्ये चांगला माणूस बनला ना, तो जीवनामध्ये कुठेही कमी राहत नाही. अगोदर माणूस बनण्याच्या प्रक्रियेमधून जा, त्या कारखान्यामधून स्वतःला टाका. मला सांगा, इथे 7 फोटो दिसत आहेत. फक्त राजेश खरांचा मध्ये एकच फोटो दिसतोय मुलांपैकी. एकूण 3 मुली आहे, एकूण 3 मुली आहेत. बाकीचे का टिकटॉकवर होते का? बाकीचे का फेसबुक, व्हॉट्सअपवर होते का? आपण का नाही जाऊ शकलो तिथे? त्याला कारण असं आहे की आपलं त्याकडे पूर्णपणे 100% डेडिकेशन. मी मित्रांनो एक गोष्ट सांगतो, माझ्याही विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, आयुष्यामध्ये एक गोष्ट प्रत्येक वेळेस करायची. जीवनातून दिवसभरातून एकदा आपल्या आई वडिलांचं एकांतात स्मरण करायचं. एकच गोष्ट करायची आयुष्यात. तुम्हाला कुठलाच आयडॉल शोधायची गरज नाही. दिवसभरामध्ये एकांतात बसायचं. जेव्हा एकांतात असाल, आपल्या आई वडिलांचं दिवसभरामध्ये स्मरण करायचं. आपले आई वडील आपल्याकरता काय करतायत आणि आपण त्यांच्या दिलेल्या गोष्टींचं किती आउटपुट देतोय, हे ज्या दिवशी ज्या विद्यार्थ्याला कळेल ना, तो विद्यार्थी जीवनाच्या शर्यतीमध्ये कधीच मागे हटणार नाही. मित्रांनो, जीवनाचा खूप मोठा पल्ला तुम्हाला गाठायचा, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तो गाठण्याकरता शुभेच्छा देतो. आणि हे जे तुम्हाला बाकीचे सोशल मीडियाचे तुम्ही जर जाणलं तर यशस्वी व्हाल
आणि हे जे चेहरे दिसत आहेत ना, जमेल का रे? अरे होतं म्हणा बेट्यावर. इथे सगळे तुमचेच फोटो लागले पाहिजे. क्रमाचे अध्यक्ष शेवटचं आणि या शिवसाई परिवाराचे आधारवड आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वसंतरावजी चिंचोले साहेबांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर हे आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आदरणीय डॉक्टर वसंतरावजी चिंचोले साहेब. ते जर बोललो नाही तर माझ्या मनामध्येच थोडंसं राहील. सगळ्यात पहिले आता यांचा नंबर मी तुमचा खाली, कारण काय सत्काराचे लोक लवकर बोलावं लागतात. त्यांचा सत्कार करायचे लवकर बोलावं लागतात ना, म्हणून ते जास्त दूर ठेवून वर ठेवून चालत नाही. म्हणून तुमचा नंबर पुढच्या वर्षी इकडे लागला पाहिजे, निश्चितपणे करा. सर, मी खऱ्या मान्यवरांना त्या ठिकाणी निश्चितपणे एक गोष्ट सांगण्यासाठी मी उभा राहिलो. माझ्या भाषणातून ती मला ती व्यक्त करता आली नाही, तर ते मला माझं हृदयाकडे भरून जातं. हे सगळं मी जे करत असताना, मी जे काय करत असेल हे सगळं करत असताना मला माझ्या स्टाफचा अत्यंत खूप सहकार्य. हे आमचे शिक्षक असतील, सगळे स्टाफ, अगदी स्वीपरचं काम करणारे आमच्या आणखीपासून तर प्राध्यापकापर्यंत सगळेचे सगळे लोक या संस्थेला त्या ठिकाणी नोकरी करतात असं कधी समजत नाही. आणि म्हणूनच हे मिळतं. मी जे बसलेले आहे ते लेडीज दिसतात ना साहेब, या ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि त्यांची मिस्टर सुद्धा आणि चांगल्या नोकरीला पण आहेत. पण त्या शिक्षिकेचं काम करत असताना म्हणजे हे पण काम करतात की घरोघर जाऊन पॉम्पलेट देण्याचं सुद्धा काम या शिक्षकांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळंच खरं ही जी आज मुलांची संख्या आपल्याला दिसते ती दिसते आहे. आमचे मोहरकर सर असतील, त्या व्यक्तीनंतर अगदी घर सगळं सोडून फक्त शाळेसाठी पाहून घेतलेलं आहे. माझा पतसंस्थेचा स्टाफ सुद्धा आमचं निवृत्त असेल तर त्याच्या डोक्यात दिवसभर पतसंस्थेचंच काम असतं की मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. अगदी तेच असतं. अगदी घरी पण जर काही गेलं तर काय घरी काय घेऊन चाललं तर सर माहिती घेऊन चाललो असं त्याचं असतं. माझ्या पतसंस्थेच्या मुलांना जर मी रात्री 10 वाजता मेसेज टाकला की उद्या सकाळी 5:30 वाजता तुम्ही मला बुलढाण्यात पाहिजे, तर सर एकही मुलगा 5:30 नाही, तो 6 वाजून देत नाही, तो 5:30 तो हजर राहतो. हे सगळं जे करताय हा सगळा जो स्टाफ आहे, हा स्टाफ या इथे कुठे नोकरी करत नाही, इथे ते स्वतःची संस्था मानतात आणि त्यामुळेच हे खऱ्या अर्थानं हे सगळं हे होतं. आणि म्हणून त्यांच्याबद्दलही आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. त्यासोबतच आमचे पतसंस्थेचं संचालक मंडळ हे पण असं संचालक मंडळ आहे की हे संचालक मंडळ हे म्हणते की सर तुम्ही जे करता ते आदरणीय काका यांनी हे आमच्या आधारवड आहे. त्यांनी सुरुवातीपासून फक्त तुला काय पाहिजे ते सांग एवढंच सत्य केलं आहे. तू काय करतो हे कधीच विचारलं नाही किंवा संस्थेने एखाद्या गोष्टी मला जर चुकला असेल तर चूक होते, सगळेजण म्हणणे करून झाली चूक झाली काय हरकत नाही, पण मला त्याच्यात किंवा याच्या पुढे हे होईल असं कधी कोणी करत नाही. हे सगळं हे संचालक मंडळ हे सगळे आमचे शिक्षक वृंद सगळा स्टाफ हे सगळे त्या स्टाफला मी माझे मावळे होतो ते सगळे अत्यंत चांगले असल्यामुळे त्या संस्थेची सगळी प्रगती होते. आणि म्हणून मी त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सगळी जी मान्यवर मंडळी आहे अत्यंत लाख मोलाची माणसं आहेत ज्यांनी आयुष्यात खूप काही कमवला आणि वेळ त्यांच्याकडे खरं म्हणजे वेळच नाही, पण अशाही स्थितीत त्यांनी आपल्याला खूप वेळ दिला. त्यामुळे त्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि आदरणीय काकांना विनंती करतो की त्यांनी आपलं अतिशय भाषण करतो. धन्यवाद सर. हे मोठेपण मान्य करण्याकरता सुद्धा मोठं व्हावं लागतं. त्यांनी स्वीपर पासून तर सगळ्यांचे, पण ज्या टीमचा कॅप्टन चांगला असतो ना ती टीम चांगली असते. म्हणून कॅप्टनच्या रूपामध्ये लहाने सर चांगले आहेत, म्हणून ते सगळे स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे टीमवर्क प्रमाणे ते सगळेजण सांभाळते. लहाने सरांचं मनपूर्वक सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया. यानंतर माझी
मध्ये आपले आवडते नेते तसेच डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील साहेब आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक हे येणार होते, परंतु या पर्यटनाच्या या ठिकाणी आले नाही. त्याचप्रमाणे श्री लांबे सर आपल्या सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर व सर्व प्रतिष्ठित नामांकित मंडळी व ज्यांचा आपण सत्कार आयोजित केला आहे ते सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि बुलढाणा यांनी नाविन्यपूर्ण आणि अभियानास्पद उपक्रम राबवला त्याबद्दल मी लहाने सरांचे प्रथम अभिनंदन करतो. श्री लागे त्यानंतर मी लगेच लागू पडते व त्याचा परिणाम दिसू लागतो. हे आजच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या इंजिनिअर कॉलेजच्या प्रगतीवरून दिसून येते. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे व ज्यांनी शिवशाही ज्ञानपीठाचे नाव उज्ज्वल केले आहे अशा सर्व विद्यार्थी व पालकांचे मी स्वागत करून या ठिकाणी अभिनंदन देखील करतो. शिवशाही ज्ञानपीठ ही संस्था नुकतीच बाल्यावस्थेतून प्रौढावस्थेत आलेली आहे. यामध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य व शुभेच्छा मिळाले आहेत. पालकावर अवलंबून असतं आणि त्या विद्यार्थी कसा अभ्यास करतो आणि कसे रचून जातो हे या ठिकाणी उदाहरण आहे. ते उदाहरण यातले डॉक्टर विवेक चिंचोले आहे की एका शिक्षण म्हटलं तर 10 विद्यार्थी कधी मेडिकलमध्ये किंवा डॉक्टर होऊच शकत नाही. मी त्याला चॅलेंज दिलं होतं, या डॉक्टर केल्याशिवाय मी राहणार नाही आणि त्याप्रमाणे डॉक्टर केलं. मी त्याला MBBS केलं, त्याला MBA केलं गायनेकॉलॉजी आणि आज तो बुलढाणा जिल्ह्यातला सुप्रसिद्ध लेप्रोस्कोपी सर्जन आहे याचा मला या ठिकाणी अभिमान वाटतो. मित्रहो, मी देखील मालवणी या खेड्यातून पहिला MBA डॉक्टर झालो आहे. अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीतून मी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. माझ्या 4थ्या वर्गात सर्कलमधून पहिला नंबर आला. त्यावेळी मला 91% मार्क्स मिळाले होते. म्हणून वडिलांनी मला शासकीय हायस्कूल चिखली येथे टाकले. फक्त 45 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळत असे. यादी माझे पहिलेच नाव असल्याने हा कोण खेड्यातील मुलगा असे म्हणून माझ्याकडे इतर म्हणजे शहरातील विद्यार्थी कुतूहलाने पाहत असतात. मालकनी हे गाव चिखलीपासून 5 किलोमीटर आहे. रोज सकाळी वरून पायी शाळेत जावे लागले असे. वर्गातून 2च ड्रेस मिळायचे. 2 पांढरे शर्ट, 2 खाकी हाफ पॅन्ट व वरून एक टोपी असा ड्रेस होता. पायात चप्पल नव्हती. म्हणजे 5व्या वर्गापासून मॅट्रिकपर्यंत आपल्या पायात चप्पल नव्हती. ही चप्पल आम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मिळाली. त्याचप्रमाणे BSc व BSc पार्टी श्री शिवाजी सायन्स कॉलेज अमरावतीवरून केले. 85% मार्क मिळाले. आमच्या वर्गात त्यावेळेस फक्त 100 मुलं होती. त्यापैकी आम्ही 10 मुलंच पास झालो व त्यातील 6 मुलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्यापैकी हा मी एक आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी फॉर्म भरून सर्व सर्टिफिकेट जमा केले. कलेक्टरकडून पदवीची सर्टिफिकेट पाहिजे होते. ते अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे फॉर्म भरण्याच्या 18 तारखेस मिळाले. चिखली पाठवला. त्यावेळी UMPET वगैरे परीक्षा ठेवल्या. 15 दिवसांनी नागपूरवरून टेलिग्राम आला की यू आर ऑरिजिनली ॲडमिटेड इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, कम विथ ओरिजिनल सर्टिफिकेट अँड फी रुपीज 500. फक्त 500 रुपये फी होती त्यावेळेस गव्हर्नमेंट कॉलेजला. आता ही आनंदाची बातमी वडिलांना सांगितली. वडील म्हणाले, आता पेरणी बांधले दिवस आहेत, एवढे पैसे कुठून आणू? तू 2 वर्ष अजून शिकला तर BSc होऊन शिक्षक होशील. मी तर रडायला लागलो की आपण एवढ्या कष्टाने अभ्यास केला व आता पैशाबरोबर आपली ध्येयपूर्ती होऊ शकत नाही. आईने मला समजावले व वेळेवर एक चमत्कार. वडिलांना शेतीच्या कामासाठी 7गाव मुसळे येथील सहकारी सोसायटीमधून पैसे जगायचे 1500 रुपये मंजूर झाले. वडिलांनी काही एक विचार न करता मला 500 रुपये फीचे व 200 रुपये 3 महिन्यासाठी खर्चाचे असे एकूण 700 रुपये दिले. मी एकाच बसने चिखली ते खामगाव व खामगाव ते नागपूर रेल्वेने नागपूरला गेलो. नागपूरला मी यापूर्वी कधीच गेलो नव्हतो. हनुमाननगरमध्ये एका मित्राच्या घरावर गेलो. फी भरून ॲडमिशन घेतली. मेडिकल कॉलेज पाहून खूप धन्यवाद वाटले, कारण हे आशिया खंडातील सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय आहे. नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय हे विदर्भातून एकमेव वैद्यकीय महाविद्यालय होते. तेथे फक्त 150 सीट होत्या. मन लावून अभ्यास केला, MBBS झालो व रिसोर्ट प्राथमिक केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून होता. त्यावेळी MD मेडिसिनसाठी मला रजिस्ट्रेशन मिळाले होते. मी आज झालं त्यावेळेस फिजिशियन, परंतु परिस्थिती अभावी पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकलो नाही. म्हणून 10 वर्ष रिसोर्ट, वाशी, महान येथे सर्व्हिस केल्यानंतर औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयातून BOMS व MS नेत्रतज्ञ म्हणून पदवी मिळाली. एक विशेष बाब म्हणून पुढे मला संचालक आरोग्य सेवा ही पदवी मिळाली. नंतर सेवानिवृत्त झालो. त्या अगोदर बुलढाणा येथे 20 वर्ष 2 वर्ष जालन्याचे वरिष्ठ नेत्रशल्यचिकित्सक म्हणून काम केले. या काळात महाराष्ट्र शासन व केंद्र शासन याचे कुटुंबनियोजन कार्यक्रम, त्याचप्रमाणे राष्ट्रीय नेत्रजन कार्यक्रमाची उत्कृष्ट कृती केल्याबद्दल मला अनेक पुरस्कार मिळाले. बेस्ट नेत्रतज्ञ म्हणून महाराष्ट्र नेत्र संघटनेचा अवॉर्ड मिळाला. बेस्ट कम्युनिटी ऑफ
त्याचप्रमाणे आता कालच मला विदर्भ ऑब्जेक्टिक सोसायटी आणि महाराष्ट्र ऑब्जेक्टिक सोसायटी यांच्यातर्फे मला म्हणजे लाईव्ह अटेंडन्स मिळाला. कारण मी 1 लाखाच्या वर लोक शस्त्रक्रिया केलेली आहे, गोरगरीब व अंध लोकांची सेवा केलेली आहे. आजवर येऊन पोचलो. माझ्या अनुभवावरून आपण सांगतो की जीवनामध्ये संघर्ष व मेहनत केल्याशिवाय उद्दिष्टपूर्ती होऊ शकत नाही. परिस्थितीवर मात करून आपले आपण ध्येय साधू करू शकतो. फक्त जिद्द आणि प्रयत्न पाहिजे, यश हमखास मिळतेच. त्याचप्रमाणे आपण वैद्यकीय क्षेत्रात खूप अभ्यास करा, संशोधन करा, विशेषज्ञ व्हा, स्वावलंबी करा, गुरुजनांचा आम्हाला सन्मान करा. कारण की आपण शिकत असताना जे प्रोफेसर किंवा आपले टीचर लोक असतात मेडिकल कॉलेजमध्ये, त्यांचा मान सन्मान आपल्याला ठेवायला लागतो. कारण आपण जे भवितव्य असते पास होण्याचं, पूर्ण करण्याचं, हे सर्वस्वी त्यांच्यावर आपण असतं, हे आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण स्वावलंबी बना, आईवडिलांची सेवा करा, पर्यायाने कुटुंबाची, समाजाची व देशाची सेवा करा व अशी अपेक्षा करू व आयुर्वेदांचे आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द पुढे करतो व आपल्या सर्वांना भावी आयुष्याकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी पुन्हा एकदा नव्हे तर अनेकदा संधी देतो. धन्यवाद. हातापाताने इकडे लक्ष असू द्या. मला माहिती आहे कान माझ्याकडे ठेवायचे आणि तोंड चालू ठेवायचे, बरं का? साहेबांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतामधून त्यांच्या संपूर्ण प्रवास या ठिकाणी कथन केलेला. मित्रांनो, तुम्ही जेव्हा या हॉलमध्ये प्रवेश केला होता सर्वांनी, तेव्हा ऊन पडलेलं होतं. त्या वरून राजाला सुद्धा तुमचं स्वागत करायचंय म्हणून मध्ये मध्ये 2-3दा पाऊस आला, त्यानेही टाळ्या वाजवल्या आणि तुमच्या कमी पडत आहेत. आदरणीय लहाने सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वाढदिवस म्हणून सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. समोसा तोंडात, टाळ्या वाजवून चालू. समोसा वाजवायचा नाही, एकमेकाच्या. शिवसाई परिवारांनी आणि तुमच्या आईवडिलांनी जे स्वप्न रंगवलेलं आहे ते स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करण्याची जबाबदारी या निमित्ताने तुमच्या पुढे आहे. कधी ना राहावे यशोधुरी कीर्तीला असा आकार यावा. तुमच्या वडिलांनी आणि शिवसाई परिवारांनी जुळवलेल्या स्वप्नांचा प्रत्येक क्षण साकार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शनाकरता आयोजित करतो नरवाडे सर, शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय नरवाडे सर यांनी आभार. अध्यक्ष आमचे छायाचित्र माननीय डॉक्टर वसंतराव शिंदे साहेब, या कार्यक्रमाला अतिशय मोलाचा वेळ उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीनं आभार मानतो. या समारंभाचे उद्घाटक डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा या प्रसंगी आभार मानतो. त्याचबरोबर डॉक्टर सवलतकर साहेब, डॉक्टर राठोड साहेब, डॉक्टर सय्यद साहेब, शाजेड साहेब, डॉक्टर लग्गड साहेब, डॉक्टर विजय चिंचोले साहेब आणि वेळात वेळ काढून आपल्याला ऐन वेळ का होईना आलेले भुसारी साहेब, हे सर्व महत्त्वाची डॉक्टर मंडळी इतका वेळ आम्हाला दिला त्यांचे सुद्धा या प्रसंगी आभार मानतो. त्याचबरोबर आज जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आमची शान वाढवली, आमचा मान वाढवला, अशा या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सुद्धा या प्रसंगी आभार मानतो. शिवाजी परिवाराचे 2 उपप्राचार्य यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आम्हाला त्यांचा सत्कार करण्याची संधी दिली, त्या प्रसंगी त्यांचे सुद्धा आभार मानतो. शिवसाई युनिव्हर्सिटीचे सर्व प्राध्यापक यांनी हा सगळा प्रसंग घडवून आणला, त्याबद्दल या सर्व प्राध्यापक मंडळीचे या प्रसंगी आभार मानतो. शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था त्यांचं सर्व संचालक मंडळ हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्यानिमित्त त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीनं कार्यक्रम संपला. धन्यवाद. एक बोलताना राहिलं, खरोखर ज्यांनी अतिशय उत्तम संचालन केलं असे आमचे मित्र राठोड सर बाहेर गावी होते, परंतु आपले